नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मच्छी फ्राय. तर मच्छी फ्राय कोण बनवणार? तर नक्कीच माझी सासू बनवणार आहे. तर त्यासाठी त्यांनी मच्छीमध्ये जाड मीठ टाकून आधी वॉश केलं व्यवस्थित आणि इकडं सगळे मसाले तयार केले मसाल्यामध्ये जिरापूड, मिरेपूड, धनापूड, लाल तिखट, अद्रक लसणाची पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, राईस फ्लॉवर आणि ऑइल टाकून घेतलंय त्यांनी आणि मीठ टाकलंय आणि हो फिश मसालाही टाकलाय थोडासा. आणि हे सर्व आता ते व्यवस्थित मिक्स करणार आहे. त्याआधी त्यांनी लिंबू टाकलाय पिळून एक, व्यवस्थित मिक्स करून घेणार. तर माझ्या सासूबाईच्या रेसिपी खूप छान असतात, तर मला पण आवडतात, तुम्हालाही नक्की आवडेल. तर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. व्ह्यूज येत आहे, लाईक येत नाही, कमेंट्स करा. तर हे सर्व मिक्स केले त्यांनी व्यवस्थित आणि हळद राहिली होती तर हळद टाकली त्यांनी. तर हा सर्व मसाला मिक्स करून हे सर्व मिश्रण त्यांनी मिक्स करून तो मसाला मच्छीला लावताना व्यवस्थित लागेल असं लावलंय. मसाला व्यवस्थित लागला जाईल म्हणून एक एक मच्छीला लावतोय. तर सर्व मसाला हा त्यांनी मिक्स करून घेतला. त्याच्यानंतर एक एक मासा घेतला, त्याला सगळं व्यवस्थित मसाला लावला आणि हा मसाला व्यवस्थित लागला गेला आहे. तर ही सर्व मच्छी ना अर्धा एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली. तर 1-1.5 तासानंतर ती मच्छी फ्राय करायला घेतली. त्याच्या आधी त्यांनी तवा ठेवला. तवा गरम झाल्यावर त्याला व्यवस्थित तेल लावून घेतला आणि एक एक मच्छी त्याच्यावर ठेवली. या मच्छीचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर नक्कीच सांगा. तर वरतून झाकण ठेवलं आहे. मच्छी अच्छे व्यवस्थित स्टीम झाली पाहिजे म्हणून. तर मच्छी आलटून पालटून घ्यायची. एका साईडने व्यवस्थित भाजली गेली, दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजेल असे. तर परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं. बघा मच्छी किती छान दिसते, मस्त झाली आहे मच्छी. चव खूप छान लागते या मच्छीची, अशी तिलकट असते ना, तर चव अजून छान लागते. तर इथं आपली मच्छी तयार आहे. तर या खायला. चॅनलला सबस्क्राईब